नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सध्या जागतिक आर्थिक मंचाची म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026ची वार्षिक परिषद सुरू आहे. यावेळी महाराष्ट्रानं गुंतवणुकीचा विक्रम स्थापित केला आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. तिसऱ्या मुंबईतील पहिलं शहर म्हणून रायगड पेन ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा हा एक मास्टर स्ट्रोक मानला जातोय. या परिषदेमध्ये आज प्रामुख्यानं धोरणात्मक असे सामंजस्य करार करण्यात आले, ज्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह लंडन, त्यानंतर ICCI इटली, अलॉंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्यानंतर नॉर्वेजिया जिओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुरॉंग, सिंगापूर यांच्यासोबत टेक्निकल सामंजस्य करार करण्यात आले. याकून एक प्रकारे आम्ही केवळ गुंतवणूक नाही तर तंत्रज्ञान आणि ज्ञान भारतात आणतोय. यातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीनं काम करता येईल. अर्बन प्लॅनिंग, ट्रान्सपोर्टशी संबंधित करारांमुळे प्रत्येक शहरातील वाहतूक सुविधांची संरचना चांगल्या पद्धतीनं करता येईल. दावोस दौऱ्यातून नॉलेज, ज्ञान, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आणि FDI आणि विदेशी गुंतवणूक मिळवता येईल. त्याचा देशाला आणि पर्यायाने राज्याला मोठा फायदा होत असतो. यंदा नागरिक क्षेत्रातील नियोजन आणि परिवहन व्यवस्थेच्या दृष्टीनं या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांशी संवाद, समन्वय साधता आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळापासून अगदी 15 ते 20 किलोमीटरवर तिथे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. त्याबाबत दावोसमध्ये मोठी घोषणा करण्यात आली. गेल्या 3-4 वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळवण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर आज या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या ठिकाणी प्लग अँड प्ले या धर्तीवरती रेडी टू स्टार्ट या पद्धतीनं संबंधित घटक लगेच कामकाज सुरू करू शकणार आहेत. ही देशातील पहिली कंपनी. यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक भागीदारी असे प्रकल्प असणार आहेत. यामध्ये शासन, MMRDA आणि खाजगी घटक एकत्र येऊन काम करतील. या ठिकाणी नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करता येणार आहे. या ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तसेच ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर, त्यानंतर फिनटेकची इकोसिस्टीम तयार करण्यात येणार आहे. BKCच्या धर्तीवरती या ठिकाणी बिझनेस डिस्ट्रिक्टची स्थापना होईल. या शहराच्या घोषणेनंतर सुमारे 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार देखील करण्यात आलेत. यासाठी जगातील दिग्गज अशा कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाना हवाना ग्रुप, स्वित्झर्लंडमधून SSB ग्रुप, SR, फेडेक्स हे अमेरिकेतील समूह, फिनलँडची काही कंपनी, त्यानंतर दुबईचा MGS समूह अशा बऱ्याच कंपन्यांनी यामध्ये येणार असल्याचं सांगितलं आणि अशा रीतीनं तिसऱ्या मुंबईतील पहिलं शहर आता प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भारतामध्ये आता रायगड आणि पेन या ठिकाणी तिसरी मुंबई डेव्हलप करण्यात येणार आहे. तर यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.